धोंड्याचा महिना माहिती आहे का? हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित आहे, तर ऋतू आणि वर्ष हे सूर्याच्या गतीनुसार चालतात. चंद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा सुमारे 11 दिवसांनी कमी असल्यामुळे हा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच अधिक महिना म्हणतात. या महिन्याचा मुख्य उद्देश म्हणजे ईश्वर भक्ती, नामस्मरण, दान, धर्म, आत्मचिंतन, संयम आणि साधना. या काळात लग्न, गृहप्रवेश यांसारखे मोठे शुभकार्य अनेक जण टाळतात. हिंदू परंपरेनुसार हा महिना भगवान विष्णू यांना अर्पण करण्यात आला असल्याने याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. याच महिन्यात लक्ष्मी विष्णू यांच्या रूपात लग्न झालेल्या लेकी व जावई यांना घरी धोंडे जेवणासाठी बोलावून त्यांना भेट म्हणून 33 अनारसे, वस्त्र, दक्षिणा, वाण देऊन त्यांचा सन्मान केला जातो. आता हे अनारसेच का आणि 33च का? तर अनारसे बनवण्याची पद्धत अतिशय शांत व संयमित आहे. धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं, आपल्या धर्मात 33 कोटी देवांचा उल्लेख आढळतो. त्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून 33 अनारसे देण्याची प्रथा आहे. तुम्ही कधी करताय मग धोंडा साजरा?